विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा पॉइंट बघणार आहे. जर हा प्रश्न चुकला तर तुमचे गोड पेढे कडू पण होऊ शकतात. म्हणजे कल्पना आली असन, आज आपण ऊसाच्या संदर्भात माहिती बघणार, म्हणजे साखर आणि ऊस याच्या संदर्भात माहिती बघणार आहे. तर चेक करा, जर याच्यावर आपल्याला प्रश्न आला तर कोणत्या स्वरूपात प्रश्न येऊ शकते. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला विचारला जाऊ शकते, ऊस उत्पादक काय म्हणलंय, ऊस उत्पादन. मग सर्वात जास्त ऊस उत्पादन कोणत्या राज्यात होते, कोणत्या देशात होते हे तिथं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग चेक करा, ऊसाच्या उत्पादनासंदर्भात जागतिक स्तरावर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागत असेल तर तो देश आहे ब्राझील. कोणता देश लक्षात ठेवायचा आहे, ब्राझील लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचा कितवा क्रमांक लागत असेल तर दुसरा क्रमांक लागतोय भारताचा जगामध्ये ऊस उत्पादनासंदर्भातलं. मात्र भारतामधील कोणत्या राज्याचा ऊस उत्पादनात पहिला क्रमांक लागते असं सुद्धा आपल्याला विचारू शकता. तर भारताचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक ऊस उत्पादनात लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, साखर कारखान्यासंदर्भातच आणखी एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तो प्रश्न म्हणजे काय, तर सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या देशात आहे असं सुद्धा विचारलं जाते. कारखाने जर विचारलं तर सर्वात जास्त कारखाने आहे बघा भारतामध्ये. कुठे, भारतामध्ये सर्वाधिक जास्त कारखाने. मग भारतामधील कोणत्या राज्यात सर्वाधिक कारखाने आहेत असं विचारलं जाऊ शकते. तर सर्वाधिक कारखाने आहेत महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असं सुद्धा विचारलं जाते. तर सर्वाधिक साखर कारखाने आहेत अहिल्यानगरमध्ये. मात्र मित्रांनो, जर त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधील सर्वाधिक कार्यरत साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर त्यावेळेस आपल्याला अहिल्यानगर उत्तर देऊन चालणार नाही. तर सर्वाधिक कार्यरत विचारलंय, काय विचारलंय, कार्यरत साखर कारखाने जर विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला सोलापूर द्यावं लागतं, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे चेक करा, परत सांगतोय, सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगरमध्ये. मात्र जर कार्यरत विचारलं तर सोलापूर सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वाधिक साखर उत्पादन जर विचारलं, साखर कारखाने झालं. आता जर उत्पादना संदर्भात क्वेश्चन आला, कशा संदर्भात, साखर उत्पादना संदर्भात जर क्वेश्चन आला तुम्हाला की बाबा कोणत्या देशात सर्वाधिक साखर उत्पादन केलं जाते, तर साखर उत्पादना संदर्भात लक्षात ठेवायचं सर्वात ब्राझीलमध्ये, हे तिथं लक्षात ठेवा. आणि भारताचा कितवा क्रमांक लागतोय, भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मग भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन होतंय, जर उत्पादन विचारलं तर महाराष्ट्र सांगा. आणि महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झालेली आहे 2023-24 ची जर आकडेवारी विचारली किंवा 24-25 ची सुद्धा तुम्हाला आकडेवारी विचारली तर त्यावेळेस मात्र हा जिल्हा जर तुम्ही निवडला नाही तर तुमचे गोड पेढे कडू होणार 100%. मग कोणता जिल्हा आहे सर्वाधिक साखर उत्पादन करणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता 2022 पासून 2025 पर्यंत, तर तो जिल्हा सांगायचा आहे आपल्याला कोल्हापूर. कोणता जिल्हा सांगायचा आहे, कोल्हापूर. चेक करा, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर अहिल्यानगरमध्ये. कार्यरत साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर सोलापूर. आणि सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला सर्वाधिक कार्यरत साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात तर सोलापूरमध्ये. आणि सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होत असेल तर कोल्हापूरमध्ये होत. बीटापासून, कशापासून, बीटापासून सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश कोणता, काय म्हणलंय, बीटापासून सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश कोणता, उत्पादन म्हणलंय, उत्पादन. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर कमेंट्स मध्ये सांगायचंय.